सध्या भारताचं एक पुरस्कार आहेत, जे पद्मश्री पुरस्कार आहेत, ते केंद्र सरकारने जाहीर केलेले आहेत आणि त्यामध्ये कोकणातील रहिवासी असलेले अच्युत पालव यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. त्यामुळे ही सर्वच महाराष्ट्रातील नागरिकांसाठी, कोकणवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्यासोबत स्वतः सर आहेत. सर, अभिमान वाटतो तुम्हाला जाहीर झालाय पुरस्कार, काय भावना आहेत? नक्की प्रत्येक कोकणवासियाला खूप अभिमान असतो सगळ्याचा. आणि इतकी वर्ष काम केल्यानंतर जवळपास एक 40-45 वर्ष या फील्डमध्ये आहे सुलेखन क्षेत्रात. तर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खूप आनंद झाला. आणि गेल्या कित्येक वर्षाची जी मेहनत जी आहे, आपण जी म्हणतो ती मेहनत कुठेतरी फळाला लागली. कुठेतरी एक लोकांना एक लक्षात आलं आणि सुलेखनकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मला वाटते याच्या पुढे बदलेल असं मला वाटतं. त्यामुळे खूप छान वाटतंय. जेव्हा तुम्हाला फोन आला असेल किंवा कसं समजलं तुम्हाला की तुम्हाला जाहीर झालंय पद्मश्री? ते प्रोसेस असते त्यांची. मी जवळपास एक पेपरमध्ये जाहिरात येते त्यांची, आणि तुम्हाला ज्यांना पद्म पुरस्कार किंवा ॲप्लिकेशन करायचं त्यांनी करायचं असतं. ते इनपुट्स आपण द्यायचे असतात. कारण मला नेहमी वाटतं असं की काही गोष्टींसाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचते. पुरस्कार मिळो न मिळो ही गोष्ट वेगळी असते, पण केंद्र सरकारपर्यंत तुम्ही काय करताय, कुठल्या विषयावर काम करताय हे सगळं कळतं. त्याच्यानंतर एक साधारण 4-6 महिन्यानंतर या सगळ्या गोष्टी त्यांचं सगळं रिसर्च होतो आणि मग तुम्हाला एखादा फोन येतो आणि त्या फोनमधनं सांगतात की असं असं आम्हाला तुम्हाला तुमची इंटरनल चौकशी करायची आहे सगळी. आणि मग ते प्रोसेसमधनं जात जात मग शेवटी मग 25 जानेवारीला सकाळी फोन आला की बाबा तुम्हाला कन्फर्म मिळालेलं, पण संध्याकाळी आम्ही डिक्लेअर करणार. 25 तारखेला संध्याकाळी डिक्लेअर झाला. तेव्हा काय भावना होती भावना म्हणजे? खूप छान होती. म्हणजे कसं की आपण जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मी आज जवळपास तुला सांगतो 1973 सालापासून शाळेत असल्यापासून ही गोष्ट करतो. एकच गोष्ट वेगळ्या मार्गाने वेगळ्या मीडियातून सतत करत राहणं आणि लोकांपर्यंत राहणं. आता मध्यंतरीच्या काळात लोकांना असं वाटलं की कॉम्प्युटर आला म्हणजे आता कॅलेपीचं काय होणार, बाय हँड करतो, किंवा AI आला किंवा टेक्नॉलॉजी आली. हे सगळं शेवटी किती खरं असलं तरी शेवटी तुमचं काम हे फार महत्त्वाचं असतं. आणि कामातून तुम्ही जर दिसत असाल तर मला असं वाटतं की त्याचं कुठेतरी मोजमाप केलं जातं असं मला वाटतं. तुम्ही करिअरला कधी सुरुवात केली आणि पहिल्यांदा कधी तुम्ही सुरुवात केली? तीच म्हटलं, मी जवळजवळ 1973 साली शाळेच्या फळ्यावर मी सुविचार लिहिण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून आजपर्यंत फक्त करिअर आणि लेटरिंग, कॅलिग्राफी, टायपोग्राफी कुठली असा. शाळा? शाळा परेलची शिडोकर हायस्कूल. अच्छा. शाळेमध्ये एक नियम होता की एव्हरी डे यू हॅव टू राईट वन थॉट ऑन द ब्लॅकबोर्ड. त्यामुळे मला माहीत नव्हतं की हे सुविचार मला या पद्मश्रीपर्यंत पोहोचवतील की नाही, सोडतील पण. पण आनंद जर एखाद्या गोष्टीतनं मिळत असेल, छोटीशी गोष्ट होती फळावर सुविचार लिहिणं, पण ती इथपर्यंत आलेली आहे. त्याच्यामुळे खूप वेगळं वाटतं. आणि लोकांनी हे सगळं, हा सगळा प्रवास जो आहे तो सगळा प्रवास लोकांनी बघितलेला आहे. फळ्यावर लिहिणं, बॅनर करणं, फोटोच्या खाली नाव लिहिणं, मग जे मध्ये जाणं, मग तिथून वेगळ्या मीडियामध्ये काम करणं, मग फॅशनमध्ये येणं, टेक्नॉलॉजीमध्ये येणं, कमर्शियल करणं, पत्रिका लिहिणं, पुस्तकाची जॅकेट करणं, सगळं सगळं काय यू नेम इट यू विल गेट इट. म्हणजे एकही अशी गोष्ट सोडलेली नाही की जिथे सुलेखन कला वापरता येणार नाही अशी. अनेक पालिकेच्या अनेक शहर आहेत, त्यामध्ये भिंती आहेत, त्यावर तुम्ही अक्षर रेखाटले. नवी मुंबई पालिकेच्या म्हणजे मी इथला रहिवासी आहे, त्याच्यामुळे मला माझा हक्क आहे तो. जसा त्यांचा माझ्यावर आहे तसा माझाही त्यांच्यावर हक्क आहे. आणि मी ते केलं ते कारण माझं शहर सुंदर दिसण्याकरता मला जे जे करता येईल ते मी करणार. मग याच गोष्टी घेऊन परत मग आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये काम केलं. ते शहर स्वच्छ सुंदर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही नैतिक जबाबदारी असं मला वाटतं की आपण कुठेतरी या आपल्या कलेचा वापर लोकांच्या, सर्वसामान्य माणसाला कसा दिसू शकेल यातून करणं. तुम्ही काही पुस्तके सुद्धा लिहिलेली आहेत म्हणजे? हो, पुस्तकं सुद्धा खूप लिहिली आहेत. का फक्त कॅलिग्राफीवरचीच आहेत ती. म्हणजे कित्ता केला हल्ली मुलांना शिकण्याकरता. परत सुलेखन करत नाहीत मुलं, तर चांगलं हस्ताक्षर करायचं असेल तर काय करता येईल, त्यातून काही वेगळं करता येईल का, त्याच्यासाठी बरीच पुस्तकं झालीत माझी. या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी येऊ शकतात किंवा तरुण मुलांना तुम्ही काय आव्हान द्याल? आव्हान काही नाही. आव्हान सगळे आता काय झालं की मुलं खूप काम करत आहेत त्याच्याबद्दल, पण त्याचं डॉक्युमेंटेशन करणं फार गरजेचं आहे. आताचं काम कसं आपण व्हॉट्सअपसाठी करतो, आज फॉरवर्ड केलं की संपून गेलं ते.
माझ्याकडे आज जवळपास 40-45 वर्षाचं सगळं काम माझ्याकडे आहे. त्यामुळे ते पुस्तकं निघू शकतात. त्यामुळे लोकांना तुमची व्याप्ती कळते, तुम्ही केलेलं काम कळतं. त्यामुळे वाचा, लिहा, परत वाचा आणि परत मनात जे विचार आलेले असतात वाचून त्याचं एक्सप्लेनेशन त्या कामामधनं जाऊ द्या. एखादा अनुभव आठवतो तुम्हाला या क्षेत्रामध्ये असताना का तुम्ही कसला अनुभव? म्हणजे जेव्हा तुम्ही लिखाण करता किंवा या क्षेत्रामध्ये 40 वर्ष तुम्हाला झालेली आहेत, तर एखादा कोणता अनुभव चांगला, वाईट किंवा कसा? नाही, चांगला वाईट वाईट असं काहीच नव्हतं, कारण मी ज्ञानेश्वर, तुकाराम रामदास यांचं संत साहित्य जे होतं ते सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता कॅलिग्राफीचा वापर केला. म्हणजे ही जी गोष्ट, एवढे चांगले विचार आपण चांगल्या हस्ताक्षरात जर पोचवले तर कदाचित विचारही पोचतील. लोक ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास काय विचार करत होते आणि ते आज किती महत्त्वाचे आहेत हेही कळतील. त्यामुळे चांगले अनुभव चांगलेच होते ते सगळे. तुम्हाला म्हणजे कधी असं वाटलं होतं का 40 वर्षांच्या प्रवासानंतर पद्मश्री मिळू शकतो असं? काय माहिती आहे की प्रवास करत राहायचा असं माझं मत आहे, शिकवत राहायचं असतं. मी बेसिकली आय एम अ टीचर. त्यामुळे समोर कोण आहे, किती हुशार मुलगा आहे किंवा ढ मुलगा आहे याचा कधी विचार करायचा नाही. आपण आपल्याकडचं बेस द्यायचं. आपण आज आज जे आहे ते आज देऊन टाकायचं, उद्या आपण नवीन शिकवू. त्यामुळे आणि स्पर्धेत भाग घेण्याच्या म्हटलं की सेंट्रल गव्हर्नमेंटने जाहीर केल्यानंतर ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचायला हवी. त्यांनी अवॉर्ड द्यायचं नाही द्यायचं हे त्यांच्या हातात असतं. तुम्ही पात्रता आहात की नाही हे सगळं त्यांच्याकडे असतं. त्यामुळे प्रयत्न करत राहायचं. प्रयत्न वाळूचे कळे रगडतात तेलही गळे, कसं आहे ते. बऱ्याच जे तरुण आहेत त्यांना हे क्षेत्र म्हणजे माहित नाहीये सध्या काहींना. नाही, आता काय झालं, आता खूप गोष्टी माहिती पडल्या. जगभर कॅलिग्राफी केली जाते, भारतामध्ये कॅलिग्राफी केली जाते, महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात केली जाते. कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हणू शकत गणपती म्हणा, दसरा म्हणा, दिवाळी म्हणा, शिक्षक दिन म्हणा, प्रत्येक दिवस साजरा केला जातो असं मला वाटतं. तो सुलेखनातून साजरा केला जातोय आणि ते एक चांगली गोष्ट आहे. अगदी शेवटचं, या क्षेत्रामध्ये तरुणांनी यावं यासाठी तुम्ही काय त्यांना बोलू? परत सांगतो की तेच काय, काम केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. त्यामुळे बघून AI आलंय म्हणजे आपण सगळं AI वरनं करायचं असं नाही. विचार करण्याची शक्ती, वाचण्याची प्रवृत्ती ही वाढली पाहिजे. ते वाचलं तर तुम्हाला चांगलं दिसेल असं मला वाटतं. अगदी शेवटचा, तुम्हाला पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अनेक शुभेच्छा आल्या असतील, फोन आले असतील, घरच्यांचा, फॅमिलीचा कसं होतं, म्हणजे त्यांना काय वाटतं? आनंद असतो सगळ्यांना. शेवटी कसं असतं की माझा मुलगा म्हणा किंवा माझी सून म्हणा किंवा माझी बायको म्हणा, माझी भावंड म्हणा, त्या सगळ्यांनी प्रवास सगळ्यांनी बघितलेला असतो सगळा. आणि त्यांना असं नेहमी वाटत असतं की ह्याचं चीज कुठेतरी व्हायला पाहिजे. तो क्षण, ज्या क्षणी हे जाहीर झालं त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले की बाबा इतक्या वर्षाची तुझी सगळी जी काही मेहनत होती सगळी कामी आलेली आहे. नक्कीच सर, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन. तर आपल्यासोबत होते अच्युत पालव सर. त्यांनी म्हटलेलं आहे का खूप अभिमान वाटतोय आणि या क्षेत्रामध्ये तरुणांनी सुद्धा यावं आणि ही जो क्षेत्र आहे तो शिकावं असं त्यांनी देखील आव्हान केलेलं आहे. मी आकांक्षा देशमुख, नवी मुंबई.